मी प्रथमेश आणि स्वागत आहे मराठी योजना अपडेट या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून आपल्याला डेली व्हिडिओज येऊन जातील. आई कर्ज योजना 2026 ही आई कर्ज योजना जी चालू आहे. या कर्ज योजनेच्या अंतर्गत महिलांना उद्योगधंद्यासाठी किंवा तुम्हाला रिसॉर्ट, रेस्टॉरंट टाकण्यासाठी, हॉटेल टाकण्यासाठी 15 लाखापर्यंतचे कर्ज हे सरकार बिनव्याजी दिले जाते. ही फक्त आई कर्ज योजनेच्या अंतर्गत ही सध्या स्कीम चालू आहे. ज्यांना ही स्कीम माहिती नाहीये, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ह्यामध्ये पात्रता आणि निकष काय आहेत, हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, आई कर्ज योजना जी आहे, ह्यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपये कर्ज दिले जाते. हे तुम्हाला रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स किंवा लॉजिंगसाठी हे तुम्ही देखील पैसे यूज करू शकता. ज्या महिलेच्या नावावरती उद्यमदार सर्टिफिकेट, ई-के-वाय-सी त्या जागेचा पुरावा देखील असणे बंधनकारक आहे. जेणेकरून त्या महिलेला 15 लाखापर्यंतचे लोन किंवा आय-टी-आर फाईल असेल तरी चालू शकतं. त्या महिलेला 15 लाखापर्यंतचे लोन भेटणार असून त्या लोनचे फक्त तुम्हाला मुद्दलच फेडायचे आहे. जेणेकरून सरकार त्यामध्ये शासन ₹4,50,000 व्याज भरते. एकही रुपया महिन्याला व्याज भरायला लागत नाहीये. 15 लाख ही योजना आहे. या आई कर्ज योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावरती किंवा महिलांच्या उद्योगधंद्यांसाठी किंवा रेस्टॉरंट यामध्ये 4 ते 5 मुद्दे आहेत. रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, त्याचबरोबर लॉजिंग आहे किंवा तुम्ही ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही रिसॉर्ट देखील बांधू शकता. 15 लाखापर्यंतचे तुम्हाला ह्यामध्ये कर्ज दिले जाते. जेणेकरून शासनाने त्यामधून तुम्हाला एकही रुपया व्याज न भरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सरकार जे व्याज भरणार आहे ते फक्त ₹4,50,000 सरकार या योजनेच्या अंतर्गत व्याज भरते. तुम्हाला फक्त हप्ते वाईज तुम्हाला फक्त 15 लाख रुपये फक्त सरकारला माघारी करायचे आहेत. त्याचबरोबर आई कर्ज योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला पात्रता आणि निकष देखील सांगतो. त्याचबरोबर ह्या पात्र आणि निकष जे आहेत, ह्यामध्ये महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी. त्याचबरोबर ह्यामध्ये महिलांसाठी योजना असून आई कर्ज योजना 2026 च्या अंतर्गत 15 लाख रुपये दिले जातात. हे फक्त महिलांनाच आहे. त्याचबरोबर महिला आणि तुम्हाला म्हणजे महिलाचं जे आता तुम्ही ज्यासाठी पैसे घेणार आहात किंवा हे लोन करणार आहात, आई कर्ज योजनेतून तुम्ही जे लाभ भेटतोय तो घेणार आहात, तर त्यासाठी महिलाच्या नावावरती किमान 50% तरी सर्व गोष्टी असणे बंधनकारक आहेत. म्हणजे की तुमचे उद्यमदार सर्टिफिकेट महिलेच्या नावावरती असणे गरजेचं आहे किंवा त्यामध्ये महिला असणे गरजेचं आहे. आणि जी जमीन आहे ती देखील महिलाच्या नावावरती असेल तरी चालू शकते अथवा नसेल तरी काही अडचण नाहीये. ह्या देखील गोष्टी असणं बंधनकारक आहे. त्यानंतर टेलिफोन किंवा बिल, इलेक्ट्रिसिटी बिल त्या जागेचं असणं बंधनकारक आहे. काही लाडक्या बहिणींकडे पहिल्यापासून बिझनेस चालू असता, आय-टी-आर असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बिझनेस सर्टिफिकेट त्याचबरोबर उद्यमदार गुमास्ता हे तर तुम्हाला असणे बंधनकारकच आहे. तर तुम्हाला यामध्ये मालकीचा दस्त देखील असणे गरजेचं आहे. दस्त असल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही जागा आहे त्याचा दस्त असणे देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचे बँक डिटेल्स. तुम्ही तुमचा बँक पासबुक किंवा चेकचा फोटो देखील असणे किंवा प्रिंट देखील असणे गरजेचे आहे. ज्यावरती तुमचा आय-एफ-एस-सी कोड, बँक अकाउंट नंबर ह्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या असतील. हे क्लिअर कट असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एफ-डी-ए परवाना अन्न व्यवसायासाठी असणे गरजेचंच आहे. त्याचनंतर तुम्हाला जी नंबर देखील असणं गरजेचं आहे. प्रकल्प करताय, रेस्टॉरंट किंवा हॉटेल, लॉजिंग काय बांधताय, त्याचा किमान 500 शब्दांचा अर्ज असणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्व फॉर्म भरून देत असताना तुम्हाला एक 500 शब्दांचा अर्ज देखील भरणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये तुम्हाला ह्या सिक्वेन्स वाईज सगळे मुद्दे मांडून तुम्ही हे पैसे कशासाठी यूज करणार आहात, या योजनेच्या अंतर्गत रिलेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. जेणेकरून बघा, तुम्हाला जर रिसॉर्ट बांधायचं आहे तर ती प्रॉपर गोष्ट बांधायची आहे. हॉटेल बांधायचं आहे म्हणजे फूडसाठी किंवा जेवणासाठी. त्याचबरोबर तुम्हाला लॉजिंग करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये 500 शब्दांच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मेन्शन करणं बंधनकारक आहे. हीच आहे आई कर्ज योजनेच्या पात्र आणि निकष. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे. आई कर्ज योजनेच्या बाबत तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.